नमस्कार मंडळी. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देतो आणि महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. सुरुवात कशी झाली तर मित्रांनो, 1908 साली न्यूयॉर्क येथे एक आंदोलन झालं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुमारे 15,000 महिलांनी मोर्चा काढला. त्यांनी कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि मतदानाचा हक्क या मागण्या त्या ठिकाणी केल्या. तर मित्रांनो, अमेरिकेत 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिला नॅशनल वुमन्स डे साजरा करण्यात आलेला होता. त्यानंतर 1910ला मात्र यासंबंधी आंतरराष्ट्रीय प्रस्ताव ठेवण्यात आला आणि डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या महिलांच्या परिषदेत जर्मनीच्या एक समाजवादी नेत्या होत्या, त्यांचं नाव क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि 17 देशातील 100पेक्षा जास्त महिलांनी हा प्रस्ताव मान्य केला. 1911ला पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला आणि 1917ला 8 मार्च ही दिनांक निश्चित करण्यात आली. रशियातील महिलांनी युद्ध आणि अन्न टंचाई विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर 8 मार्च ही तारीख जी आहे ती महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आली. पुढे 1975मध्ये युनायटेड नेशन जे आहे त्याने अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हा दिवस जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर मित्रांनो, ही आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.